महाराष्ट्र सरकारच्या वाढत्या कर धोरणाविरोधात आतिथ्य सेवा क्षेत्र रस्त्यावर उतरलंय। इंडियन असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स आहार या राज्यव्यापी संघटनेकडून 14 जुलै रोजी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली। सरकारने बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर लादलेली करवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेकडून यावेळी करण्यात आला। या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातूनही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। ठाणे जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचे सुमारे 3000 परवानाधारक सदस्य या बंदमध्ये सहभागी झाले। जिल्ह्यातील बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट दिवसभर बंद ठेवण्यात आले। ठिकठिकाणी करवाढी विरोधात निदर्शने करण्यात आली। संघटनेनुसार गेल्या वर्षभरात या क्षेत्रावर आर्थिक भार प्रचंड वाढलाय। मद्यावरील मूल्यवर्धित कर म्हणजेच वॅट 5% वरून 10% वाढवण्यात आला। उत्पादन शुल्कात थेट 60% वाढ करण्यात आली आहे। शिवाय आर्थिक वर्ष 2025-26 यासाठी परवाना शुल्कातही 15% वाढ करण्यात आली। या तिहेरी करवाढीमुळे बार आणि हॉटेल व्यवसायात धोक्यात आला आहे, असं संघटनेचं स्पष्ट म्हणणं आहे। ही आर्थिक झळ थेट ग्राहकांवर पडत असून सेवा दर वाढल्याने ग्राहकांची मागणी घटली आहे। परिणामी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असून सुमारे 1.5 लाख कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगाचं भवितव्य संकटात सापडलंय। बंद दरम्यान ग्राहकांसाठी सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या। मात्र ज्या ग्राहकांनी खोल्यांचे आगाऊ आरक्षण केले होते त्यांच्यासाठी सेवा सुरू ठेवण्यात आल्या। संघटना आणि व्यावसायिकांची एकच मागणी, सरकारने ही करवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि आतिथ्य सेवा उद्योगाला दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ही संघटनेकडून देण्यात आलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।